आपल्या घडत असतात। समजा आपण रस्त्यानं चालत असताना आपल्या पायाखाली छोटे छोटे जीव मरतात, ते काही आपण मुद्दाम मारत नाही। चालताना पायाखाली येतात, फार सूक्ष्म बारीक असतात, ते डोळ्याने दिसत नाहीत आपल्याला। मुंग्या मरतात, किडे मरतात आपल्या हातून। घाम आपण रोज मच्छर मारतो, मच्छर तर प्रत्येक माणूस मारतो, कारण नाही मारलं ते आपल्याला झोपू देत नाहीत। म्हणून आपण बॅटने मच्छर मारतो किंवा अगरबत्ती लावतो घरामध्ये, कॉईल लावतो, कुठल्या ना कुठल्या मार्फत आपण मच्छर किती मारतो। अनेक जीव नकळत हे छोटे छोटे जीव जंतू आपल्या हातून मरत असतात। हे नकळत पाप आपल्या डोक्यावर बसतच। आणि आपण आयुष्यामध्ये जेवढे जीव आहेत ना, तेवढे नरकामध्ये आपला पाहत असतात बदला घेण्यासाठी। छोटा जीव पण मुंगी देखील मारली पायानं, तर मुंगी सुद्धा नरकामध्ये आपली वाट पाहते बदला घेण्यासाठी, कारण प्रत्येक पापाचं फळ भोगावं लागतं। म्हणून संपूर्ण पुण्यवान माणूस शोधूनही सापडणार नाही। त्यामुळं आपण सुद्धा नरकाला जाणार आहेत, पण आपल्याला जर नरकापासून वाचायचं असेल ना, तर शुकाचार्यांनी या ठिकाणी अजामिळचं उदाहरण देऊन सांगितलं की जसं अजामिळचा उद्धार झाला, अजामिळ नरकापासून वाचला, तसं आपणही देवाचं नामस्मरण करून नरकापासून वाचू शकतो। तर असं हे पवित्र भगवंताचं नाम आपण या ठिकाणी जपायचं। त्यानंतर पुढील कथा भाग।